नमस्कार मित्रांनो, सुरेश ढोणे बागायतदार यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खूप पार जवळपास तीन महिन्यानंतर आपण आज यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करतोय। त्याचं कारण असं की आपण पेरू आणि सीताफळचा आपला माल संपल्यानंतर आपण उगाच दुसऱ्याच्या शेतात जायचं, तिथं व्हिडिओ तयार करायचे टाकायचं हे काम आपल्याला येत नाही। त्यामुळे जे आपण काही जे प्रयोग करतो, आपण जे काही नवीन पद्धत अवलंबतो तेच आपण आपल्या समोर मांडण्याचा निश्चित प्रयत्न करतो। आणि विशेषतः सर्वात महत्त्वाचं जे आहे की लोक सक्सेस झाल्यानंतर किंवा माल निघाल्यानंतर हे करतात। मी हे चालू करताना करतो, कारण यामागचा उद्देश असा की जर आपण ही लागवड करताना जर आपण केलं तर कोणी आपले शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघून ते 4-2 दिवसामध्ये अशा पद्धतीचं नियोजन करू शकतात। म्हणून मी ज्यावेळेस लागवड करत असतानाच ही आपल्या यूट्यूबवरती अपलोड करत असतो। तर आज आपण या शेतामध्ये आहोत। हे शेत जवळपास 2 एकर क्षेत्र आहे। तर या 2 एकर क्षेत्रामध्ये आपण पाहू शकता, या ठिकाणी आपण पिंक तायवान पेरूची जवळपास 1-1.5 महिन्या अगोदर लागवड केलेली आहे। तर पिंक तायवान पेरू आहे। आपण याचं जे अंतर आहे हे 14 फुटाचं ठेवलेलं आहे। जनरली आपण जे सांगतो 10 फुटाचं, परंतु आपण याच्यामध्ये आपला दुसरं आंतरपीक घ्यायचं, त्यामुळे आपण 14 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे। तर हे पेरूचं अंतर जे आहे हे 14 फूट आहे। आणि या 14 फुटामध्ये आपण 7-7 फुटाच्या सऱ्यावर 3.5 फुटाच्या सऱ्यावरून आपण याच्यामध्ये पूर्ण 2 एकर क्षेत्रामध्ये 7 बाय 3 वरती वांग्याची लागवड केलेली आहे। सुपर गौरव पंचगंगा सुपर गौरव जातीचं वांगा आहे, याची लागवड केलेली आहे। म्हणजे 2 एकर क्षेत्रामध्ये वांग्याची लागवड झाली। याच्यामध्ये 2 एकर क्षेत्रामध्येच आपण पेरूची लागवड केली 6 बाय 14 वरती। आणि आता आज जी लागवड चालू आहे आपली 15 नंबर व्हेरायटीचं जे पपई आहे, आपण पाहू शकता की ही आपण पपईची लागवड आज चालू केलेली आहे। आता साधारणतः आपल्याला अजून 1-1.25 महिन्यामध्ये आपल्याला या वांग्याचं उत्पन्न चालू होणार। आणि आज पपई लागवड केल्यानंतर आपल्याला 9 महिन्यामध्ये पपईचं सुद्धा उत्पन्न चालू होणार। आपण ज्यावेळेस पपई जर समजा आता हे नियोजन करताना पहिलं आपल्याला उत्पन्न वांग्याचं चालू होणार, वांग्याचं उत्पन्न घेणार, त्यानंतर पपई। जर पपईला पुढं चालून जर पपईला जर वांग्यापासून काही अडचण व्हायला लागली तर आपण वांगं काढून टाकणार। आणि जर कुठल्याच पिकाला जर अडचण झाली नाही तर आपल्याला सगळंच उत्पन्न या ठिकाणी घ्यायचं आहे। पेरूला साधारणतः लागवडीपासून 20 महिन्यामध्ये उत्पन्न म्हणजे मार्केटला विकायपर्यंत 20 महिन्यात जातं। आज जवळपास 1-1.5 महिना झालेला आहे पेरूला लावून। तर हे पपईचं उत्पन्न साधारणतः आपलं 1.5 वर्षामध्ये पूर्ण संपून जाते। वांग्याचं असं असतं की आपण ते आपल्या घेण्यावरती चालवलं तर 12 महिने चालते, 6 महिने, जसं आपल्या याच्यावर अवलंबून आहे। तर हे अशा पद्धतीनं तिन्ही पिकं आपण एकत्रित घेतलेलं आहे। आणि आपण वास्तविक याच्यामध्ये ड्रीप करायला पाहिजे होतं, परंतु आपण ड्रीप केलं नाही। आपल्या सध्या थोडंसं याचं आर्थिक नियोजन हे असल्यामुळे आपण ते ड्रीपचं नियोजन केलेलं नाही। तर हे अशा पद्धतीनं जर आपण चांगल्या पद्धतीनं जर याला पाण्याची व्यवस्था जर दिली चांगल्या, आता आपण पाईपाला छिद्र पाडून भुंगळ्याची व्यवस्था केलेली आहे, त्या पद्धतीनं हे भिजवायचं। आणि यामध्ये ज्यावेळेस 1-1.5 वर्षामध्ये हे पपईचं पीक निघून जाणार, वांग्याचं पीक निघून जाणार। आता मूळ मुद्दा जनरली मीच यूट्यूबवरती सांगतो की 10 बाय 6 वरतीच पेरूची लागवड करा, पण तुम्ही म्हणसाल मी 14 फुटावर का ठेवलं, तर मला याच्यात महत्त्वाचं एक आंब्याचं पीक घ्यायचं आहे। 1.5 वर्षामध्ये पपईचं उत्पन्न काढून यामध्ये आपल्याला भविष्यात आंबा लावायचा आहे। आंब्याचं जे योग्य अंतर आहे हे 14 बाय 6 वरती आहे। त्यामुळं आपण जे पेरूचं अंतर हे 14 बाय 6 वरती ठेवलं, म्हणजे आपण हे पपई वांगे वगैरे काढून त्यानंतर पूर्ण हे क्लीन करून शेत तयार करून याच्यामध्ये आपण मध्ये एक लाईन आंब्याची टाकणार, म्हणजे जेणेकरून आंबा टू आंबा 14 फुटाचं अंतर येणार आणि पेरू टू पेरू हे सुद्धा 14 फुटाचं अंतर राहणार। आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस आंबा चालू व्हायला 3 वर्ष गेल्यानंतर त्या काळामध्ये काय परिस्थिती राहील, पेरूला मार्केट राहील किंवा आंब्याला मार्केट राहील, मग ते नियोजन आपण नंतर करायचं आहे। तर अशा पद्धतीनं आपण हे जवळपास नियोजन केलेलं आहे। तर मला हा 2 एकराचा जो प्रोजेक्ट आहे याला ड्रीपचा खर्च सोडून ड्रीप केलेला नाही। त्यामुळं आत्तापर्यंत जवळपास मी म्हणजे पार पपईची लागवड असेल, मजुरी असेल, वांग्याची लागवड असेल, रोप असेल, मजुरी असेल, पेरूचं रोप असेल, मजुरी असेल, सर्व काही जे असेल खत आत्तापर्यंत नियोजन जे केलेलं आहे, तर जवळपास आपल्याला हा पूर्ण प्रोजेक्ट
आजपर्यंत 50,000 रुपयाच्या जवळपास याला खर्च आज लोक लागलेला आहे. आपल्याला सगळं नियोजन आलं, त्याच्यामध्ये ट्रॅक्टरची नागाटी असेल, रोटर असेल, याच्यात आऊत हाणायचं असेल, अशा सगळ्या पद्धतीचा आपण खर्च धरून जवळपास आज 50,000चा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. आणि आपलं 1-1.25 महिन्यामध्ये याच्यातलं उत्पन्न आपल्याला निश्चित चालू होईल. अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे. तर आपण एक बाजूच्या शेतामध्ये पाहू शकता आपण पेरू आणि सीताफळ जे आपण मागच्या वर्षाला व्हिडिओ टाकले. आणि आता एक आपण तसं जर आपल्याला माझं पूर्ण पेरू उत्पादक ज्यांचा माल सध्या चालू असेल, विक्रीस आलेल्या बागा असतील, त्यांना माझी विनंती आहे, सूचना आहे की जर आपल्याला चांगला भाव घ्यायचा असेल तर आपण जर आपल्याकडे पाण्याची चांगली व्यवस्था असेल उन्हाळ्यामध्ये, तर आपली जी छाटणी आहे पेरूची, ही छाटणी आपण साधारणतः 20 मार्चच्या दरम्यान घ्या. 15 मार्च ते 20 मार्च या दरम्यान घ्या. याचं कारण असं, कारण मागच्या वर्षाला मी जी 15-20 मार्चच्या दरम्यान जी छाटणी घेतली होती, त्याचा माझा जो पेरू आहे हा 81 रुपये किलो हा विकला. म्हणजे जवळपास 1500-1600 रुपये कॅरेट विकला. कारण तो माल बरोबर नवरात्रामध्ये विकायला येतो आणि नवरात्रामध्ये सर्व फळाला चांगलं मार्केट असते उपवास असल्यामुळं. म्हणून माझी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपल्याला जर छाटणी घ्यायची असेल लवकर तर आपण मार्चमध्ये घ्या. आता माझी जी छाटणी आहे मी एक 10 दिवसामध्ये घेणार आहे. याचं कारण असं की मी मार्चमध्ये छाटणी घेतली आणि सीताफळाचा मला उन्हाळी बहार धरायचा होता. परंतु एक मार्चचं टेम्परेचर झाल्यानंतर एप्रिलचं टेम्परेचर वाढतं, एप्रिल झाल्यानंतर मेचं टेम्परेचर वाढतं आणि त्या टेम्परेचरमध्ये माल सेटिंग होत नाही. म्हणून त्याकरता मी आता या जानेवारीच्या शेवटीमध्ये छाटणी याकरता घेतो आहे की सीताफळाची छाटणी, कारण एकत्र असल्यामुळं मला सीताफळचंही सुद्धा त्या उत्पन्नाकडे लक्ष द्यायचं आहे. पेरूला थोडा भाव कमी मिळेल परंतु सीताफळाचं उत्पन्न निघेल. त्यामुळं मी आता 1 फेब्रुवारीच्या दरम्यान छाटणी घेणार आहे. म्हणजे सीताफळ जे आहे ते 1 मार्चचे ऊन टेम्परेचर चालू व्हायच्या आतच त्याची थोडी मालाची सेटिंग होऊन जाते. त्यामुळं मी घ्यायला लागलो. आणि आपल्याला माझी सांगणं आहे की जर आपल्याला चांगला भाव विकायचा असेल तर मार्चमध्ये छाटणी घ्यावी. अशा पद्धतीनं आपण इथून पुढं माल निघेपर्यंत आपलं आता यूट्यूबला एक 4-8 दिवसा मिळून 4-5 दिवसा मिळून 8 दिवसा मिळून आपल्याला नियमित याची माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो. आणि आपल्याला जर आपलं चॅनल आवडलं असेल तर सबस्क्रायबर करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशाच पद्धतीनं आपण अशी ठावे इतरांशी सांगावे. संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की आपण शेतकऱ्यांना एकमेकास सहाय्य केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. हीच भावना ठेवून आपण आपलं कार्य करत राहू. रामकृष्ण हरी. धन्यवाद.